तर नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सुट्टीचा दिवस. तर आज मी चाललो पुण्यातली एक फेमस मिसळ खायला. ती आहे नळ स्टॉपच्या साईडला, म्हणजे नळ स्टॉप पासून जवळ आहे ती. गरवारे कॉलेज, नळ स्टॉप त्या साईडला आहे ती. तर मला तिथं जायचंय आता. तर मी काय करतो, हिंजवडी चौकात जातो. हिंजवडी चौकातून मनपाची बस असेल ती धरतो आणि मग पुढचं बघतो आता कसं होतं. शक्यतो मला मेट्रोनी जावं लागेल, कारण नवीनच मेट्रो झालेली. तर नळ स्टॉप जवळ आहे तिथून. तर नळ स्टॉपला उतरतो. लिफ्ट लगेच दारापुढं होती. मी लिफ्टमध्ये लगेच बसलो आणि ग्राउंड फ्लोअरला गेलो आणि मग डायरेक्ट गेलो हिंजवडी चौकात. बसचा काही ठाव ठिकाणा नव्हता. मग आली बस. बसलो मी बसमध्ये. 50 रुपयाचं तिकीट काढलं. हिंजवडी चौक ते मनप्पा. आता हा जो एरिया आहे तो कृषी महाविद्यालय पुण्याचा एरिया आहे, महात्मा फुले कृषी विद्यालयाचा. आलो मी PMC ला. हे आहे मेट्रो स्टेशन. आता मी वरती जातो मेट्रो धरायला. हा फेब्रुवारीच महिना आहे, पण भरपूर ऊन पडतंय आता. आता मी जातो मेट्रो स्टेशनमध्ये. मला ताण लागली. तिथं पाण्याची पण व्यवस्था असते. पाणी पितो आणि मग जातो नळ स्टॉपला. या मशीनवर मी ऑनलाईन तिकीट काढलं आणि आता पाणी पितो. पाणी पिऊन झालं. आता मेट्रोच्या लिफ्टनी मी चाललो प्लॅटफॉर्मकडे. वरती येताच एक मेट्रो गेली होती, ती माझी सुटली आणि आता दुसरी मेट्रो होती 7 मिनिटानंतर. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. इथे पण लोक थुकलेले, म्हणजे प्लॅटफॉर्मवर, म्हणजे रुळावर. Snares punch louder than the city's own chime. आरसा बघा. That echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. Keep my story in sight. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero. आमची आता मेट्रो आलेली. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveiled. Goes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Streetlights flicker on this endless trail. Each corner whispers a hero or fail. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveiled. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. आता मी नळ स्टॉपला उतरलोय आणि आता चाललो मी भडाईत मिसळला. तर आज मी चाललेलो आहे भडाईत मिसळला, जी पुण्यातली भरपूर फेमस आहे. मी सर्च केलं होतं भरपूर आणि काटाकीर मिसळ एक सांगत होते, पण मी तिथं ऑलरेडी खाल्लेली आहे. तर आता या भडाईत मिसळला जातो मी. उतरलेलो आहे मी नळ स्टॉपला. इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा वॉकिंग डिस्टन्सवर आहे ती. तर आता जाऊ.
आलेलो आहे मी भडाईत मिसळच्या एरियामध्ये आणि समोर गर्दी पहा तुम्ही किती. आता मला नाही माहित, हे बघा मी झूम करतो, हे बघा गर्दी किती थांबलेली. माहीत नाही आता नंबर लागतात नाही तिथं, पण जातो आता मी. आणि ही बघा टू व्हीलरची पार्किंग, भरपूर टू व्हीलर होत्या. आणि ही आहे भडाईत मिसळची पाटी. मी आतमध्ये गेलो, टोकन घेतलं. टोकनसाठी मला 75 रुपये द्यावं लागले, म्हणजे जे मिसळचे होते. मला 94 नंबरचं टोकन भेटलं आणि सध्या नंबर चालू होता 82वा. मग मला थोडा वेट करणं होतं. मग मी काय केलं, बाहेर गेलो आणि थांबलो. भरपूर गर्दी आहे. माझा 94 नंबर आहे, आता 83 चालू आहे. म्हणून मी बाहेर आलो, बाहेर थोडा वेळ बसतो, वाट पाहतो आणि मग परत मग जाऊन पाहतो. कारण तिथं भरपूर गर्दी, बसायला पण काही जागा नाही आहे तिथं बसायला जागा, पण लेडीज बसलेला आहे. बाहेर वेट करतो आता मी थोडा वेळ. मग माझा नंबर आला. मी काय केलं, आतमध्ये जाऊन ते काय करताना टोकन घेता, तुम्हाला रिसिप्ट देता, ती तुम्हाला त्या काउंटरला जाऊन द्यावा लागती. मग काउंटरला तुम्हाला मिसळ भेटती, म्हणजे सेल्फ सर्व्हिस एकंदरीत. तर ती घेऊन मी टेबलवर आलो. मिसळ बघितली, मिसळ एकदम भारी होती. मिसळमध्ये यांचं फरसाण एकदम भारी होतं. A1 क्वालिटीचं फरसाण होतं त्यांचं. मी कट घेऊन बघितला, ज्याला सॅम्पल म्हणता कोणी लोक रस्सा म्हणता. तर तोही एकदम भारी होता. मग काय मी शेवटी चालू केलं खायचा कार्यक्रम. एक घास पहिला खाऊन बघितला कसा आहे. खाल्ल्यानंतर एकदम भारी लागली मिसळ. मग काय केलं, मी कांदा टाकला, नंतर लिंबू पिळलं त्याच्यावर थोडं. मिसळ मी मीडियम घेतली होती, तरी पण भरपूर झणझणीत होती ती. खाल्ली मी मिसळ. आता मी चाललो बाहेर. मिसळ एकदम भारी होती. पोहे होते त्याच्यामध्ये, फरसाण एकदम भारी होतं त्यांचं, बुंदी पण होती, तिखट बुंदी, आणि मटकी पण बऱ्यापैकी दिली होती. रस्सा पण चांगला होता. भारी मिसळ होती, झणझणीत होती एकदम. मी एक एक्स्ट्रा पाव घेतला आणि खाल्ली. जवळपास 80 रुपये बिल झालं होतं माझं पूर्ण. 75 रुपये सुरुवातीलाच द्यावं लागते तुम्हाला, आणि जे एक्स्ट्रा घेतात ते नंतर पे करावं लागतं. आता मी चाललो मेट्रो स्टेशनकडे. तर मिसळ भरपूर स्पायसी होती. तर मला रस्त्यामध्ये दिसलं होतं एक पर्शियन बेकरी, जी 1920 पासून आहे. आणि इथून मी चोको लावा घेतला होता, जो की एकदम भारी होता, गरमागरम होता. आणि ही बेकरी खूप जुनी आहे, खूप फेमस पण आहे पुण्यामधली. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही क्लिप शेअर करावी. आणि चोको लावा पण एकदम भारी होता. आणि आलो मी गरवारे कॉलेजच्या मेट्रो स्टेशनला. इथून मला मेट्रो पकडायची आहे, जी मला PMCला सोडेल, म्हणजे पुणे महानगरपालिकाला. आणि तिथून पुढे मला बस धरायची आहे, जी मला सोडेल हिंजवडी चौकात. आलो आता मी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनला, आणि आता जातो पुणे महानगरपालिकेला. आता इथं ऑनलाईन तिकीट बंद होतं, म्हणून हे पेपर तिकीट घ्यावं लागलं मला. तर आलो मी आता PGला मिसळ खाऊन. आता मी व्हिडिओ एडिट करतो. तर हा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.